आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल। कौटुंबिक छळ व मारहाणीचा आरोप विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 0576/2025 नुसार खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे। सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 118(1), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून तिच्या मुलाने शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या। यामध्ये काठी व दांडक्याने मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत तक्रारदार महिलेस व तिच्या मुलीलाही मारहाण करण्यात आली असून मुलीला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी अवस्थेत दोघींनाही तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। सदर घटनेची माहिती दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजता विटा पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात देण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत जनरल डायरी एंट्री क्रमांक 050 नुसार गुन्हा नोंदवला। घटनास्थळ हे विटा पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या रेवणगाव तालुका खानापूर येथे असल्याचे FIR मध्ये नमूद आहे। तसेच या घटनेचे गांभीर्य ओळखून रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे व तालुका अध्यक्ष अनिल चौधरी यांनी फिर्यादीस न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आणि या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल रमेश मारुती चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास केला जात असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन पोलिसांनी फिर्यादीस दिल्याचे फिर्यादीने सांगितले। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। नाव नर्मदा निवृत्ती बेले, गाव 45। माझ्या मुलाने माझ्या मुलीचा घात घेतलेला आहे, तरी आम्हाला सगळ्याला त्याच्यामुळं भीती आहे। त्यामुळं आम्ही तक्रार दिलेली आहे। कशामुळे घात झाला मुलीचा? मारहाण केल्यामुळं। मारहाणीचं कारण काय? लगीन करा म्हणून। लगीन करा म्हणून? हा। वय किती आहे त्याचं? 26। मी रुपाली तुषार बेले, रेवणगाव पोलीस पाटील। तरी बेले समाज म्हणजे रेवणगावच्या रहिवासी नर्मदा निवृत्ती बेले यांचा मुलगा तुषार निवृत्ती बेले याने अतिशय भयंकर म्हणजे त्याच्या बहिणीचीच हत्या केलेली आहे। तो सतत वारंवार त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या आईंना, वडिलांना, दोन्ही बहिणींना तो सतत मारहाण करत होता। तरी त्याच्या मारहाणीत त्याच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे आणि तो भयंकर शस्त्र म्हणजे हर तऱ्हेची कुऱ्हाड काय पण असो हर तऱ्हेच्या ह्यानं मारहाण करत होता। त्या भीतीपोटी ती मुलगी खूप घाबरलेली असायची नेहमी। तरी त्याने तिच्या मृत्यूस तोच कारणीभूत आहे। तरी ह्यासाठी रेवणगावच्या सर्व महिला व सर्व सदस्य कोण असतील ह्यांनी इथं येऊन तक्रार नोंद केलेली आहे। त्याची दाद पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस या ठिकाणी घेतलेली आहे आणि आम्हाला त्या मुलगीच्या ह्याच्यासाठी योग्य न्याय मिळावा। रेवणगाव मध्ये रेवणगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली ही जी घटना घडली आहे ती अखंड विश्वाला काळिंबा फासणारी घटना आहे। आज जी तुषार बेले आहे यांनी वडिलाला बेदम मारले, त्याला उठाय सुद्धा येत नाही। त्या दुसऱ्या बारक्या बहिणीला 17 वर्ष तिला मारले, तिला पण मुक्का मार लागलाय। तिच्या आईला मारले, कोपराला बेदम मार लागलेला आहे आणि एका बहिणीला इतकं मारलंय की आज तिनं विष पिली म्हणून तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे। तर मगाशी आमच्या तालुकाधीशांनी सांगितलं की का म्हणजे बहिणीचं रक्षण करायला पाहिजे भावानं, तर ही नात्यात पण दुरावा झालाय ही काही चांगलं नाही। तरी न्याय मागणीसाठी माननीय तहसीलदार खानापूर विटा, माननीय पोलीस निरीक्षक विटा, माननीय DYSP साहेब, बादल साहेब, प्राण साहेब यांना आम्ही निवेदन दिलं। पोलीस स्टेशननं, DYSP साहेबांना, तहसीलदार साहेबांना आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। त्याने एक या गोरगरीब लोकांना न्याय मिळावा म्हणून चांगला म्हणजे
प्रयत्न केला. जर समजा आता तासगाव पोलीस स्टेशनला जी गुन्हा दाखल आहे, अजून तासगाव पोलीस स्टेशननं काय त्याचं गुन्ह्याची उकल केलेली नाही. आणि जे घरात हत्यार आहे ती काल पोलीस स्टेशन पण बरीच हत्यार आणले ती, पण आता धावताना कुऱ्हाडनं काय तर दाखवलंय बाकी रॉड, बाकीची हत्यार कुठे गेली? कारण एवढा हत्यार घेऊन हिंडतोय माणूस, तर ह्याच्या पाठीमागे राजकीय कुणाचा हात आहे आणि याला कोण सपोर्ट करतंय? जर अशी बंडाळी जर गावात माजवायची असेल तर ह्याचा मागं सूत्रधार कोणतर आहे. तर माझं एक सांगणं आहे शासनाला की तात्काळ याच्या मागचा सूत्रधार पण शोधावा. ते कुणाच्या सल्ल्याने असं काम करतोय हे आमचं एक सांगणं आहे. तरी प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर मोका कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तडीपारची पण कारवाई व्हावी हेच आमचं सांगणं आहे. जर नाही कारवाई झाली तर आम्ही रिपब्लिकन सेना याच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आम्ही या दुःखित कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देऊ. जय भीम, जय संविधान. माझे नाव दिव्या निवृत्ती बेले, माझे वय 14. माझ्या बहिणीचा माझ्या भावाने खूप मारून तिच्या पायावर टाके पडले होते, इतकं मारून तिला घात घेतलेला आहे. आणि आम्ही तिला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा समाज, माझी आई, आम्ही सर्व न्याय मिळवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये आलेलो आहे. आज दिनांक 26/12/2025 रोजी खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील घटना, ही घटना आपल्या भारत देशाला काळिंब फासणारी घटना आहे. कारण का मुलाने एका बहिणीचा खून करणं, हा खून करणं म्हणजे खूप म्हणजे विचारिक आहे. आणि याला वाचा फोडण्यासाठी रेवणगावची मंडळी, ही पोलीस स्टेशन, तहसीलदार, प्रांत या ठिकाणी आलेले आहेत. कारण का ह्या तुषार निवृत्ती बेले याला मोका लागावा. आणि दुसरी गोष्ट, या मुलाने जी आईला सुद्धा मारहाण करतो, बापाला सुद्धा मारहाण करतो, बहिणीला, आता एक बहीण आहे त्या बहिणीला मारहाण करतो, त्यांच्या समाजात आणि कोणी भेटलं तर त्यांनाही मारहाण करतो. ही चुकीची पद्धतीने केलं जातंय. तर ह्या मुलाचा प्रशासनानं त्याच्यावरती विचार करून त्याला चांगली शिक्षा घडवावी आणि त्याच्यावरती सुधारक थोडा काहीतरी झालं पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर या बहिणीला जर पायावरती वार करून जर तिचा त्या मुलीचा खून होत असेल तरी दुर्दैवाची गोष्ट आहे. बहिणीची म्हणजे आपल्या रक्षा करण्यासाठी भाऊ असतो, व भावानेच बहिणीचा खून केलाय, ही दुःखच आहे. तर ही असं घडू नये आणि प्रशासनानं, पोलिटिशियनने सुद्धा चांगली त्याच्यावर कडक कारवाई करावी, एवढी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही, तालुक्याच्या वतीनं आम्ही बोलत आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.